नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी, छोट्या मेथीची भाजी. ही भाजी लहान पाण्याची अगदी कवळी भाजी आणि तिचा स्वाद तर खूपच खास असतो आणि शरीरासाठी अगदी फायदेशीर भाजी आहे. आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने अगदी कमी जिन्नस वापरून ही भाजी कशी बनवायची हे ते दाखवणार आहे. चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी भाजी अशी ही छोट्या मेथीची भाजी. तर चला सुरुवात करूया. ही अशी मेथीची भाजी असते. तुम्ही पाहू शकता हे मी 10 ते 12 जोड्या घेतलेल्या आहेत. हे जोड्याप्रमाणे भेटतात. कोणत्या ठिकाणी 10 जोड्या 20 रुपयाला मिळतात, तर कोणत्या वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं रेट असतं. ही आपल्याला अशी कापून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि अशी कापल्यानंतर ते आपण पाण्यात टाकून ठेवायची, जेणेकरून त्यातली जी माती असते ती निघून जाते. हे तुम्ही पाहू शकता. अशी कटिंग करायची आहे प्रॉपरली. ते खालची देठं पूर्ण जोपर्यंत माती आणि जोपर्यंत खराब आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे आणि जी खराब असतील ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यातलं. आणि मग अशी सुटसुटीत करून हे पाण्यात टाकायचे आहे. त्यातलं जेवढं कापडपणा असेल किंवा जेवढी माती असेल ती त्यातली निघून जाते. तर आपल्याला हे बघा, ह्याच्यामध्ये अशी ही तुम्हाला दिसत असेल काही ठिकाणी खराब असते, एकदम हे झालेली असते, आतून खूप खराब झाली असते. ती आपल्याला बघून त्यातली काढायची आणि मग कापून कटिंग करून, पूर्ण कटिंग नाही करायची, फक्त त्यातली खालची जुड्या आहेत ते कटिंग करायचे आहेत आणि अशी पाण्यात काढून ती आपल्याला नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आपल्याला हे 4-5 वेळा तर धुवायचे, जोपर्यंत त्यातली माती पूर्णपणे निघत नाही. हे अशी तुम्ही पाहू शकता. हे आपण चाळणीमध्ये पण धुवू शकतो, पण चाळणीमध्ये हे जो कापडपणा आहे ना, थोडे फुलांसारखं ते पानांसारखं असतं, ते निघत नाही कापड. म्हणून आपल्याला हे असं पाण्यात ठेवून मग ते जे कापडपणा माती वगैरे असते ती खाली तळायला लागते आणि आपण वरती ती भाजी तरंगते ती आपण काढू शकतो. हे तुम्ही पाहू शकता किती कापडपणा असतो याच्यामध्ये. हे बघा, म्हणून ह्यासाठी ह्या भाजीला आपल्याला स्वच्छ धुवावं लागतं. पण ही भाजी एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी बनवायला आणि खूप हेल्दी असते शरीरासाठी. ही अशी स्वच्छ धुवून आपल्याला 4-5 वेळा, तुम्ही पाहू शकता मी कशी धुते. ही अशी आपल्याला धुवायची आहे प्रॉपरली, जोपर्यंत याचा कापडपणा निघत नाही. आणि आपल्याला वेगळी काढून ती वेगळ्या डिशमध्ये ठेवायची आहे, अशी काढून. आणि आता तुम्ही पाहू शकता पाणी कसं क्लीन होत चाललेलं आहे. हे असं पाणी आपलं क्लीन होईपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे. ह्याच्यात अजून थोडं कापडपणा दिसतोय, तर आपण अजून एकदा ह्याला धुणार आहोत. हे पाणी काढून टाकूया पूर्ण. आता पूर्ण गाळून घेतलेली आहे भाजी. अजून एकदा धुवून घेऊया. हे आपल्याला ह्या भाजीसाठी फक्त मेहनत आपल्याला वॉश करण्यासाठीच लागते. बाकी ह्या भाजीला जास्त शिजवण्याची मेहनत नाही, जास्त आपल्याला जिन्नस वापरायचे नाही आहेत. हे तुम्ही पाहू शकता. हे अशी स्वच्छ काढल्यानंतर आता ह्याचं पाणी एकदम निव्वळ झालेलं आहे. तुम्ही बघा कसं आहे बघा. अजिबात आता ह्याच्यामध्ये कापडपणा राहिलेला नाही पाणीमध्ये. हे असं आपला क्लीन झाला पाहिजे पाणी, तोपर्यंत आपल्याला हे धुवायचे आहे. आपली मेहनत धुण्यासाठीच जास्त जाते ह्या भाजीमध्ये. बाकी ह्या भाजीला बनवण्याची काही मेहनत नाही आहे जास्त. आणि खूप अतिशय टेस्टी भाजी आहे ही. टेस्टी लागते खूप. हे पाहू शकता पाणी किती क्लीन झालेलं आहे, अजिबात माती राहिलेली नाही, तुम्ही पाहू शकता. आता हे वेगळ्या आपण डिशमध्ये काढलेली आहे भाजी. बघा ही कशी पूर्ण निव्वळ झालेली आहे, क्लीन झालेली आहे, अजिबात कुठे माती राहिलेली नाही आहे. आता ही आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, बारीक कट करायची आहे. प्रॉपरली चॉप करून घेऊया, जेणेकरून ही शिजण्यासाठी व्यवस्थित शिजेल. अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. मग ह्याला धुवायची काही गरज नाही. कटिंग केल्यानंतर अजिबात धुवायची नाही. बारीक कटिंग केल्यानंतर या भाजीला धुवायचं नाही, नाहीतर माती राहते याच्यामध्ये. आपण देठं काढल्यानंतर हे खालची माती अगोदरच काढल्यानंतरच कटिंग केल्यानंतरच मगच ही कटिंग स्वच्छ धुतल्यानंतर कटिंग करायची. आता ही आपली कटिंग करून झालेली आहे. ही वेगळ्या ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आणि आता इथे मी तोपर्यंत गॅसवरती
पॅन ठेवते, कढाई ठेवते आणि कढाईमध्ये आपण टाकणार 2 ते 3 टेबलस्पून ऑइल आणि मग ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा मी घेतलेला मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे. कांदा चांगला थोडासा लालसर झाला. याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. कढीपत्ता माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही, पण कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या 2-3 टाकणार आहोत आणि थोडंसं लालसर झालं की हलवून घेऊया आणि थोडंसं लालसर झालं की मग आपण याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत. टमॅटोचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही. टमॅटो टाकायचा आहे फक्त टेस्टसाठी. टमॅटो एकदम छोट्यातला छोटा टमॅटो वापरायचा आहे एक, आणि जर छोटा नसेल मीडियम साईजचा असेल तर त्यातला अर्धा टमॅटो आपल्याला घ्यायचा आहे. टमॅटो जास्त टाकला की आपल्या भाजीला लालसरपणा येतो ह्या मेथीच्या भाजीला, म्हणून टमॅटो आपल्याला जास्त वापरायचं नाही ह्या भाजीमध्ये. ह्याच्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटप्रमाणे. जेवढं आपल्याला तिखट खायचं असेल तेवढं आपण मिरच्या टाकू शकतो. मी 3-4 मिरच्या ह्याच्यात टाकलेल्या आहेत आणि मग ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. हळद टाकलेलं आहे 3/4 टेबलस्पून आणि हलवून घेऊया ह्याला. आणि मग थोडंसं शिजलं की कांदा वगैरे हे सगळं की मग आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत. बटाटा मी 2 मिडियम साईजचे घेतलेले आहेत, बारीक कटिंग करून घेतलेले आहेत टमॅटो. आणि मग हे आपण हलवल्यानंतर हे थोडा टाईम 2 ते 3 मिनटासाठी वाफेवरती ठेवणार आहोत. थोडंसं शिजण्यासाठी आपण हे वाफेवरती ठेवणार आहोत. आता हे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. थोडासा बटाटा आपला शिजलेला आहे. आता हे हलवल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जी मेथी कट करून ठेवलेली आहे ती टाकणार आहोत. ही मेथी धुतल्यानंतर किती कमी झाली बघा, कटिंग वगैरे केल्यानंतर किती कमी होते. म्हणून जास्त आपल्या घरात माणसं असली की आपल्याला जास्त मेथीची भाजी घ्यायची आहे. जुड्या आपल्याला जास्त घ्यायच्या आहेत आणि बटाट्याने तर ह्या भाजीला खूपच चव येते. बटाटा टाकल्यामुळे अजून ह्या भाजीला चव येते. तुम्ही अशी पण बनवू शकता जर तुम्हाला बटाटा नाही आवडत, पण बटाटा टाकल्यानंतर खूपच ह्या भाजीला चव येते. आता हे आपण झाकण लावून ठेवणार आहोत 10 मिनटासाठी. 10 मिनटं इथे आपली झालेली आहेत. आता भाजी बघूया झाले काय. हे बघा भाजी तर झाले, थोडीशी कच्ची वाटते आणि बटाटा आपण चेक करूया बटाटा शिजला आहे का चम्मचने. थोडंसं हलकंसं कच्चा आहे तर आपण अजून एकदा झाकण लावून ठेवूया 5 मिनटासाठी. भाजी पण थोडीशी हलकीशी कच्ची वाटे, 5 मिनटासाठी ठेवूया अजून. ही वाफेवरतीच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. आता इथे 5 मिनटं आपली झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आता भाजी आपली झालेली आहे, एकदम प्रॉपर. मेथी पण शिजलेली आहे. हे बघा कशी मस्त झालेली आहे. जशी दिसते ना तशीच ही टेस्टी बघा. बटाटा पण अगदी शिजलेला आहे, इझिली चम्मच जातो त्याच्यामध्ये, म्हणजे बटाटा शिजलेला आहे. ही भाजी बघितल्यानंतर तर माझ्या तर तोंडाला पाणीच येतो. आणि ही भाजी चपातीबरोबर तर एवढी छान लागते ना, खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चपातीबरोबर ही भाजी बनवायला आणि खायला. ही तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता. आणि आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मंडळी, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटतील. आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी. बाय बाय, टेक केअर आणि व्हिडिओ शेअर करा.